21 मार्च 1908चा तो दिवस कोल्हापूरचा जुना राजवाडा रोषणाईने उजळून निघाला होता। निमित्त होतं छत्रपती शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाई म्हणजेच अक्कासाहेब आणि देवाचे राजे तुकोजीराव यांच्या शाही विवाहाचं। राजवाड्याच्या अंगणात एक दुमजली आलिशान मांडव घालण्यात आला होता। देवासहून तब्बल 600 वऱ्हाडी खास रेल्वेने कोल्हापुरात आले होते। सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं आणि वातावरण होतं। पण या शाही थाटामाटाच्या मागे एक अत्यंत भयानक प्लॅन शिजत होता। जर तो कट यशस्वी झाला असता तर भर मांडवात एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले असते आणि त्या रक्ताच्या थरोळ्यात खुद्द छत्रपती शाहू महाराज, ब्रिटिश कर्नल फेरिस आणि संस्थानातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नातलेक संपले असते। पण सुदैवाने विवाहाच्या दिवशी केवळ एका तांत्रिक चुकीमुळे किंवा माशी शिंकल्यामुळे हा भीषण घातपात टळला आणि शाहू महाराजांचा जीव थोडक्यात वाचला। एका बाजूला ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावलं, त्याच महाराजांना संपवण्याचा आणि त्यांच्या पोटच्या लेकीच्या लग्न मंडपात रक्ताचा सडा घालण्याचा हा कट नेमका कोणी रचला होता, यामागे दामू जोशी नावाच्या एका धाडसी पण विक्षिप्त तरुणाचा काय संबंध होता? स्वातंत्र्याच्या नावाखाली दरोडे घालणारी ही कोणती टोळी होती जिचा बंदोबस्त शाहू महाराजांनी केला? आणि या संपूर्ण प्रकरणावर केसरी वृत्तपत्राने शाहू महाराजांवर कोणती जळजळीत टीका केली होती? आज आपण या थक्क करणाऱ्या ऐतिहासिक आणि तितक्याच गंभीर प्रकरणाचा सविस्तर आणि पुराव्यांसह आढावा घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। हा संपूर्ण कट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। कोल्हापूर संस्थानात ब्रिटिशांविरोधात कारवाया करण्यासाठी काही दहशतवादी तरुणांनी मुद्दाम करवीर संस्थानाची निवड केली होती। पण त्यांच्या या निवडीमागे केवळ ब्रिटिश देश नव्हता, तर वेदोक्त प्रकरणामध्ये पूर्ण पराभव झाल्यामुळे शाहू महाराजांवर असलेला राग आणि त्यांचा सूड घेण्याचा प्रयत्नही यामागे होता। अशाच तरुणांपैकी एक होता दामू जोशी। दामू जोशी हा कोल्हापूरच्या प्रसिद्ध शिवाजी क्लब मधील सर्वात धाडसी तरुण म्हणून ओळखला जायचा। त्याचं धाडस इतकं अफाट होतं की त्याने 1902 साली चक्क भारताचा व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन याचा पाठलाग करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। अर्थातच या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला। या अपयशानंतर तो पुण्यात आला आणि तिथून पुन्हा कोल्हापुरात येऊन त्याने थेट चोऱ्या माऱ्या करणं, घरफोडी करणं आणि दरोडा घालणं हे उद्योग सुरू केले। जोशी आणि त्याचे 3 साथीदार हे गुन्हेगारी कृत्य करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि न्यायालयाने त्यांना थेट तुरुंगात धाडलं। 1906 साली दामू जोशी तुरुंगातून सुटला, पण तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा एकदा दरोड्यांचं सूत्र सुरू केलं। परिणामी त्याला पुन्हा अटक झाली आणि या दुसऱ्या अटकेनंतर जेव्हा तो सुटला तेव्हा त्याने उघडपणे गुन्हे करण्याऐवजी गुप्त कारवायांवर भर देण्यास सुरुवात केली। इतिहासकार आणि अभ्यासकांच्या मते या कारवायांचा आणि स्वातंत्र्याचा काहीही संबंध नव्हता। देशभक्तीच्या आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली दरोडा घालणं ही एक प्रकारे दामू जोशीची विकृती किंवा वैयक्तिक अजेंडा बनला होता। उलट पक्षी करवीर संस्थानात अशा प्रकारच्या दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया केल्यास इंग्रज सरकार छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात जाईल आणि वेदोक्त प्रकरणाचा बदला घेता येईल, या कुटील इच्छेने त्याचे हे सर्व उपद्व्याप सुरू होते। स्वातंत्र्याच्या या क्रांतीच्या नावाखाली दरोडे घालणाऱ्या या संस्थानात अराजकता माजवणाऱ्या या दरोडेखोरांचा शाहू महाराजांनी अत्यंत कडकपणे बंदोबस्त केला। त्यामुळे त्यांनी दामू जोशी आणि त्याच्या टोळीवर कठोर कायदेशीर कारवाई केली। परंतु शाहू महाराजांची ही कडक कायदेशीर कारवाई पुण्यात बसलेल्या काही सनातनी विचारवंतांना आणि केसरी वृत्तपत्राला अजिबात रुचली नाही। त्यांनी या कारवाईचा वापर शाहू महाराजांवर वैयक्तिक आणि राजकीय चिखलफेक करण्यासाठी केला। केसरीमध्ये शाहू महाराजांवर अत्यंत तिखट आणि बोचरी टीका करणारी लेखमाला प्रसिद्ध झाली। केसरीने आपल्या अग्रलेखात लिहिले होते की मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते, अशी महाराजांची स्थिती झाली आहे। इतकंच नाही तर कोल्हापूर दरबारावर थेट निशाणा साधत पुढे लिहिले की राजकीय चळवळींपासून कोल्हापूरचे रक्षण करण्यापेक्षा त्यांच्या मालमत्तेचे, अब्रूचे, या जीवाचे हल्लीपेक्षा अधिक संरक्षण करण्यास कोल्हापूर दरबारास पुष्कळ मार्ग होते। या टीकेची परिसीमा गाठताना थेट धमकवण्याच्या सुरात केसरीने लिहिले की कोल्हापूरचे महाराज हे आमच्या चांगल्या संस्थानिकात मोडतात खरे, पण पोटचे झाले म्हणून काय झाले? आडवे आल्यास कापून काढल्याखेरीज इलाज नसतो।
महाराज आमचे शत्रू की आमच्या महाराजांचे शत्रू याच निकाल लागल्याखेरीज राहणार नाही. ही अत्यंत जहाल आणि आक्षेपार्ह भाषा केवळ एका राजाच्या विरोधात नव्हती, तर ती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या सामाजिक समतेच्या लढ्याला दाबण्याचा एक प्रयत्न होता. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होते वेदोक्त प्रकरण, ज्यामध्ये शाहू महाराजांनी ब्राह्मणशाहीच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले होते. यामुळे कोल्हापुरातील आणि पुण्यातील अनेक सनातनी गट शाहू महाराजांच्या रक्ताचे तहानलेले झाले होते. याच काळात शाहू महाराजांचे दिवाण सबनीस आणि बहुजन नेते भास्करराव जाधव यांच्यावरही ब्राह्मण वृंद प्रचंड कोपला होता. वाद इतका वाढला होता की भास्करराव जाधव यांना भर रस्त्यात मारहाण देखील करण्यात आली होती. याच धुमसत्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी दामू जोशी आणि नारायण जोशी हे दोघे जहाल गटाचे पुढारी गणपतराव मोडक यांच्याकडे गेले. तिथे झालेल्या गुप्त बैठकीत दामू जोशी याने ब्रिटिश कर्नल फेरिस याचा वध करण्याचा विडा उचलला. कर्नल फेरिस हा ब्रिटिश अधिकारी शाहू महाराजांच्या जवळचा आणि संस्थानाचा रेसिडेंट होता. गणपतराव मोडक यांनी दामू जोशीला सुचवले की हा पूर्ण कट करण्यासाठी छत्रपतींच्या कन्येच्या म्हणजेच अक्कासाहेबांचा विवाह सोहळ्यापेक्षा उत्तम दुसरी संधी कोणतीही असू शकत नाही. सुरुवातीला दामू जोशी या कल्पनेने थोडा कचरला, कारण भर मांडवात बॉम्बस्फोट केल्यास त्यात कर्नल फेरी सोबतच खुद्द छत्रपती शाहू महाराज, राजकन्या आणि अनेक वऱ्हाडी मंडळी निष्पाप लोकांच्या जीवाला धोका होता. पण मोडक यांनी दामू जोशींची भेट A.D. कुलकर्णी नावाच्या एका कट्टर ब्राह्मणवादी व्यक्तीशी घडवून आणली. या भेटीत कुलकर्णीने दामू जोशींचे असे काही ब्रेन वॉश केले की तो भर मांडवात बॉम्ब फोडण्यास तयार झाला. कर्नल फेरिस हा मुख्य पाहुणा म्हणून महाराजांच्या शेजारीच लंगड मांडवात बसणार हे उघड होते. त्यामुळे तिथे बॉम्ब टाकल्यास महाराज आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब संपणार हे माहीत असून सुद्धा दामू जोशीने या क्रूर कृत्याला होकार दिला. विवाहाची तारीख जसजशी जवळ आली तशा हालचाली गतिमान झाल्या. फेब्रुवारी 1908 मध्ये दामू जोशी थेट पुण्यात दाखल झाला. तिथे त्याने R.B. गद्रे यांना गाठले. गद्रे यांच्याकडून त्याला G.P. बापट नावाच्या एका व्यक्तीची माहिती मिळाली, जो बॉम्ब बनवण्यात सराईत होता. बापटांची भेट घेऊन दामू जोशीने त्यांच्याकडे एका शक्तिशाली बॉम्बची मागणी केली. बापटांनी जेव्हा विचारले की बॉम्ब कशासाठी हवाय, तेव्हा जोशीने थेट सांगितले, कर्नल फेरिस व करवीर संस्थानातील काही दुष्टांना मारण्यासाठी हा बॉम्ब हवा आहे. यानंतर बापट दामू जोशीला घेऊन पुण्याच्या भांबुर्डे म्हणजे आत्ताचा शिवाजीनगर गावातील एका पेरूच्या बागेत गेले. तिथे या बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 21 मार्चच्या लग्नापूर्वी हा बॉम्ब कोल्हापुरात दामू जोशीपर्यंत पोहोचवला जाईल असा ठराव झाला. ठरल्याप्रमाणे बापटांनी बॉम्ब तयार करून तो गद्रे यांच्या स्वाधीन केला. गद्रे यांनी तो बॉम्ब एका ट्रंकमध्ये लपवून G.V. गोखले यांच्या हवाली केला. गोखल्यांनी ती ट्रंक पुण्याहून रेल्वेने कोल्हापुरात आणली आणि फडणीस नावाच्या व्यक्तीकडे सुपूर्द केली. पण म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी. दामू जोशीच्या हातात ती बॉम्बची ट्रंक पडली. ती तारीख होती 23 मार्च 1908. अक्कासाहेबांचे लग्न होते 21 मार्चला. म्हणजेच लग्नाच्या 2 दिवसानंतर दामू जोशीला तो बॉम्ब मिळाला. इथेच माशी शिंकली आणि भर मांडवात बॉम्ब फोडून शाहू महाराजांना आणि कर्नल फेरिसला उडवण्याचा दामू जोशीचा तो डाव पूर्णपणे फसला. लग्नात घातपात करण्याचा डाव फसल्यानंतर तो ट्रंक पुढे बेळगावला पाठवण्यात आला. तिथून काही दिवसांनी ती पुन्हा कोल्हापुरात आणली गेली. नंतरच्या काळात कर्नल फेरिसवर पुन्हा एकदा एक अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि याच तपासादरम्यान शाहू महाराजांच्या कन्येच्या विवाहातच संपूर्ण राजपरिवाराला संपवण्याचा हा कट पोलिसांच्या हाती लागला आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या संपूर्ण घटनेची सविस्तर नोंद इतिहासकार आणि लेखक कृ.व्ही. सूर्यवंशी यांच्या राजश्री शाहू राजा व माणूस या ग्रंथातील शत्रूंच्या कारवाया दामू जोशी पृष्ठ क्रमांक 360 या प्रकरणामध्ये आढळते. तसेच प्रसिद्ध इतिहासकार धनंजय कीर यांनी लिहिलेल्या राजश्री शाहू महाराज पृष्ठ क्रमांक 197 या चरित्र ग्रंथातही या कट कारस्थानाचा स्पष्ट उल्लेख मिळतो. या ऐतिहासिक पुराव्यांवरून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येते, ती म्हणजे ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थानावर थेट कारवाई करावी, संस्थानात लष्कर पाठवावे आणि शाहू महाराजांचे अधिकार काढून घ्यावेत अशीच या कट्टरपंथीयांची योजना होती. जर शाहू महाराजांच्या राज्यात ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून झाला असता तर इंग्रजांनी शाहू महाराजांना जबाबदार धरले असते. म्हणजेच एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा हा कुटील डाव होता. राजश्री शाहू महाराजांचा इतिहास हा केवळ सामाजिक सुधारणांचा इतिहास नाही, तर तो अशा अनेक जीवघेण्या संकटाशी आणि छुप्या शत्रूंशी लढत घडवलेला इतिहास आहे.
स्वातंत्र्याच्या किंवा क्रांतीच्या नावाचा मुखवटा घालून काही लोक स्वतःचा वैयक्तिक आणि जातीय सूड उगवण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याचे दामू जोशी हे एक ज्वलंत उदाहरण होतं। तुम्हाला काय वाटतं, दामू जोशींनी स्वातंत्र्याच्या नावाखाली जे दरोडे घातले आणि शाहू महाराजांच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला त्याला क्रांती म्हणता येईल का? आणि केसरी वृत्तपत्राने या शाहू महाराजांवर केलेली ती अत्यंत टोकाची टीका तुम्हाला कितपत योग्य वाटते? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला या प्रकरणाबद्दल अधिक काही माहिती असेल आणि वेदोक्त प्रकरण काय असेल हे माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा। आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।